नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांची आवडती मालिका लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग पाहूया. आजच्या भागाची सुरुवातच लग्नाच्या गडबडीत होते. मंजू आत्या, वसू आत्या सगळे नातेवाईक जमलेले असतात. बाहेर मंडपात पार्थची काव्याबद्दलची काळजी दिसते, तर आतमध्ये विधींची तयारी सुरू आहे. आणि आनंदात अचानक एक सस्पेन्स येतो. रम्याच्या हाताला लागलेला लाल रंग वसू आत्याच्या नजरेत येताच त्या मोठ्याने आरडाओरडा करतात. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न येतो, काव्याला तर काही झालं नाही ना? कारण थोड्या वेळापूर्वी रम्या काव्याच्या खोलीत गेली होती आणि त्यात तिच्या हाताला लाल रंग. त्याच्यामुळे सगळ्यांचं टेन्शन वाढणं स्वाभाविकच होतं. पार्थ तर काही विचार न करता थेट काव्याच्या खोलीकडे धाव घेतो. दार वाजवतो. सगळे घाबरलेले चेहरे असतात. वातावरण पूर्ण ताणलेलं आहे आणि मग हळूहळू काव्या दार उघडते. ती पूर्णपणे ठीक असते. इथे उलगडा होतो की रम्याच्या हाताला लागलेला लाल रंग म्हणजे कुंकू आहे. काव्या पूजा करत असताना चुकून कुंकू सांडतं आणि ती रम्याला साफ करायला सांगते. रम्या ते कुंकू हातानेच उचलते, पण हे सगळं ज्या पद्धतीने दाखवलं गेलं त्यात सस्पेन्सचा अतिरेक जाणवतो. या गोष्टीला मोठा ड्रामा बनवण्यात आला. यानंतर वसू आत्या पुन्हा सगळ्यांवर आरोप करत म्हणते, नेहमी माझ्याच बाबतीत गैरसमज का करता, असं म्हणत भावनिक सूर लावतात. पण लग्न सोडून जाण्याची धमकी देखील देतात. पण इथे ट्विस्ट येतो. रम्या स्वतः सगळ्यांसमोर हात जोडून माफी देखील मागते. ती मान्य करते की मागच्या सगळ्या चुका त्यांच्या आहेत आणि लोकांचा अविश्वास स्वाभाविकच आहे. हा सीन भावनिक दाखवला आहे. विक्रमसुद्धा रम्याजवळ येऊन तिला समजावतो. वातावरण शांत होतं आणि पुन्हा सगळे लग्नाच्या तयारीकडे वळतात. यानंतरचा भाग पूर्णपणे भावनिक दाखवला आहे आणि सुंदर देखील. मंडपात सगळे जमलेले असतात. नवरा नवरींची नजरानजर होते. त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाची आठवण आणि त्यांनी एकमेकांना दिलेलं वचनं सगळं काही त्यांना आठवतं. रुसवे फुगवे, गैरसमज, संघर्ष आणि आता पुन्हा एकदा एकत्र येण्याचा क्षण. बॅकग्राऊंडला टायटल सॉन्गची नवीन आवृत्ती ऐकायला मिळते, जी पूर्ण सीन अजून भावनिक बनवते. आईवडिलांच्या डोळ्यातला आनंद, मुलांच्या चेहऱ्यावरची स्वप्न सगळं खूप सुंदर साकारलं आहे. विशेष म्हणजे आश्रमातील छोट्या गायक मुलांची एंट्री. ते मंगलाष्टक म्हणण्यासाठी आलेले असतात. सगळे त्यांचं स्वागत करतात. मंडपात अंतरपाट धरला जातो आणि शेवटी लग्नविधींना देखील सुरुवात होते. आजचा भाग जरा जास्तच ताणून धरलेला होता, विशेषतः कुंकवाच्या प्रसंगात. पण शेवटचा भावनिक टप्पा मात्र छान रंगवला आहे. आता प्रश्न आहे की रम्या खरंच बदलली आहे का, की अजून काही ट्विस्ट बाकी आहे? प्रोमो पाहता लग्न निर्विघ्न पार पडणार असं तर दिसतंय, पण मालिकेचा स्वभाव पाहता शेवटच्या क्षणी काहीतरी मोठा ट्विस्ट येईल अशी उत्सुकता वाटतेय. तुम्हाला काय वाटतं? रम्या खरोखर बदलली आहे का, की हा सगळा फक्त देखावा आहे? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तुम्ही तुमचा अनमोल वेळ देऊन या रिव्ह्यू चॅनलवरचा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी मनापासून तुमची आभारी आहे. तुम्हाला आजचा रिव्ह्यू कसा वाटला ते कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.